शिट्टी के आतली मोठी 20 तारखेला आम्ही निसटून टाकल्याशिवाय राहणार नाही. पालघर लोकसभा निवडणुकीचे वारे आता वाहू लागलेले आहेत. आरोप प्रत्यारोपाच्या फेरी देखील सुरू झालेल्या आहेत. राजकारण म्हटलं की आरोप प्रत्यारोप होणारच. तर तिकडे पालघरमध्ये असं देखील एक वक्तव्य करण्यात आलेलं आहे. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून बहुजन विकास आघाडीवर टीका केलेली आहे. शिटीची गोटी आम्ही फोडणार असं स्टेटमेंट जे आहे का जाहीर सभेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या एका वक्त्याने केलेलं आहे. नेमका या स्टेटमेंटवर बहुजन विकास आघाडीचं काय म्हणणं आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही अजीव पाटील यांच्याकडे आलेलो आहोत. अजीव पाटीलजी, काय सांगाल की एक असा प्रकारचं स्टेटमेंट म्हणजे राजकारण टीका होत असते, पण एवढ्या खालच्या पातळीची टीका किंवा अशा प्रकारच्या चिन्हावर टीका होणं हे कितपत योग्य आहे आणि यावर तुमची प्रतिक्रिया काय असेल? तसं बघायला गेलं तर हा पालघर जिल्हा आहे, हा संस्कृत जिल्हा आहे, सुसंस्कृत जिल्हा आहे. आज तुम्ही बघितलं तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये बहुजन विकास आघाडीने भाजपाचा हा जो अश्व आहे ह्यांची जी घोडदौड आहे ही या पालघर जिल्ह्यामध्ये बहुजन विकास आघाडीने अडवलेली आहे. लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर यांनी अडवलेली आहे आणि हे कुठेतरी त्यांच्या मनामध्ये खतखत आहे, सलत असतं आणि तेच कुठून तरी त्यांच्या जे पोटात आहे ते ओठावर येत असतं. त्याच्यामुळे आमची शिट्टी फोडणार, त्याच्यातली गोटी काढणार अशी अनेक वक्तव्य आहे किंवा अनेक दिशाभूल करणारी भाजपा करत असते. त्यांना त्यांच्या मार्गामध्ये आम्ही अडसर आहेत आणि आमची भीती असल्याकारणाने आणि त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळे ते असे वक्तव्य करत आहेत. त्यामुळे येत्या 20 तारखेला येथील जनताच त्याला उत्तर देईल आणि त्याचा सोक्षमोक्ष लावल्याशिवाय राहणार नाही. आणि एक निश्चित आहे की आता तुम्ही बघाल की हितेंद्र ठाकूरांना थांबवण्यासाठी की त्यांचे लोकप्रिय उमेदवार आमदार राजेश पाटील यांना थांबवण्यासाठी, त्यांचा घोडदौड थांबवण्यासाठी आता मोठे मोठे नेते देखील या पालघर जिल्ह्यामध्ये येतील. त्यांना काय तोडायचं आहे, काय फोडायचं आहे ते त्यांनी वक्तव्य करून दे. येथील जनताच त्याला 20 तारखेला चांगलं उत्तर देईल. आरोप होत असतात, परंतु हे जे आरोप आहेत हे तुम्ही काय सांगाल आरोपांना? म्हणजे तुम्हाला योग्य वाटतं ही भाषा? एक लक्षात घ्या की निवडणुकीमध्ये आता तुम्ही स्तर बघितला तर फारच घसरत चाललेला आहे आणि जो पार्टी विथ डिफरन्स असं म्हणायची भाजपा, आता तुम्ही बघितलं तर त्यांची जीभ घसरत चाललेली आहे, त्यांची भाषा घसरत चाललेली आहे आणि 400 पार बोलत असताना या पालघरमध्ये त्यांना कुठेतरी अडसर बहुजन विकास आघाडीचा आहे आणि त्याच्यामुळे येन प्रकारे ते बहुजन विकास आघाडीला संपवण्यासाठी किंवा मॉरल खच्चीकरण करण्यासाठी अशी हे करत असतात, मुद्दामून स्टेटमेंट करत असतात. आम्ही त्याच्यात काही नाही, आमच्या पॉझिटिव्ह कामाने आम्ही त्यांना उत्तर देऊ. आम्ही लोकांकडे आम्ही काय पॉझिटिव्ह कामं केल्यात हे घेऊन जातो. खरोखरच की संयमी आणि शांत भूमिका ही बहुजन विकास आघाडीची यादी आपण पाहिलेली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात टीका केल्यानंतर जनताच आपली जागा त्यांना दाखवेल आणि त्या 20 मेला जनता नेमका काय निकाल देते हे 4 जूनला स्पष्ट होईल. HP लाईव्हसाठी हनीफ पटेल सोबत प्रवीण नालावडे, वसई.